नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे झटपट घेरलेलं पिठलं. जर भाजीला नसेल तर पटकन बनवता येतं. गॅसवर कढई ठेवायची, 3 पळी तेल टाकायचं, 1 चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरं टाकायचं, 10-12 कढीपत्त्याची पानं, एक मोठा कांदा बारीक कापलेला तो टाकून छान असा थोडा परतून घ्यायचा. आता त्यामध्ये 4 सुक्या लाल मिरच्या टाकत आहे, हिंग टाकत आहे थोडं पाव चमचाभर आणि आपल्याला 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं असं कुटून घ्यायचं, म्हणजे 1 चमचाभर आलं लसूण कुटलेलं टाकून घ्यायचं. सगळं छान परतवायचं. 1.5-2 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी पाव चमचा हळद टाकायची, सगळं परतून घ्यायचं. बारीक कापलेली कोथिंबीर टाकायचं आणि त्यानंतर 2 ग्लास पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं छान हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. थोडी उकळी आली की 1-2 की त्यानंतर आपल्याला लागत यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. 1 वाटीभर बेसन घेतलेलं आहे मी. आता हे थोडं थोडं मी करून टाकणार आहे आणि पळीने किंवा लाकडाची घोटणी येते घेरायची, त्याच्याने तुम्ही करू शकता किंवा लाटण्याने पण घेरू शकता हे पिठलं. तर असं थोडं थोडं टाकायचं, मिक्स करायचं, एका हाताने पीठ टाकायचं, गाठी मोडत चालायच्या आणि अशा पद्धतीने हे पिठलं आपल्याला मस्त असं घेरून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स करून झालं म्हणजे गाठी मोडून झाल्या की सगळं आपल्याला 12-15 मिनटं लो फ्लेमवर हे पिठलं चांगलं शिजून घ्यायचं आहे आणि मस्त गरमागरम पिठलं छान आपलं तयार आहे. बाजरीच्या भाकरीसोबत, दादरची भाकरी, चपाती, भातासोबत तुम्ही खाऊ शकता. यामध्ये पिठल्यावर मस्त शेंगदाण्याचं तेल टाकले की अजून छान चव लागते. सोबतीला कांदा घ्यायचा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली घेरलेलं पिठलं, तर तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.